काचा गाण्यासाठी बरोबर मित्र, खरंय. आहे का नाही? वा, जसं की तुला तर माहितीच आहे हा. आपल्या कंधार तालुक्यामध्ये काय रे? पहिले अशी बिकट अवस्था होती, हा, एवढी बिकट अवस्था होती. मग? मी जर नांदेडवरून आपल्या कंधारला यायचं म्हणलं हो, तर मला 3-3.5 तास लागायचे. बरोबर आहे. मी जरी गोडा गुळगुळीत असलो हा. तर घरापर्यंत येऊस तर काळा कुळकुळीत व्हायचं. अर्र. बायको सुद्धा मला घरात घ्यायची नाही. बरोबर आहे, बरोबर आहे मित्र. पण जेव्हापासून आदरणीय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आले हा. निवडून, बरं. तेव्हापासून रस्त्याची चांगली कामं झाली. खरंय मित्र. आता यो बाजूचा रस्ता हा, बघतो, ते मेन रोड. मेन रोड बघतो ना, बरोबर किती आता सुंदर आहे. हो. असं मी जर चाललो ना मोटरसायकलवर, हा. पोटात पाणी सुद्धा हलत वा, नाही. वा, वा, मित्र. हा. त्यामध्ये. पण तुला सांगतो एवढंच नाही, हा, तर आरोग्याची समस्या असेल बरोबर. आरोग्य समस्या तर त्याच्यासाठी आरोग्य केंद्र उभारलं. हो, आपल्या ताई. जिल्हा उपरुग्णालयासाठी 67 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून बरोबर दिला. आहे. कोणी उपलब्ध करून दिला? आपल्या ताईंनी. आपल्या ताईंनी पाठपुरावा केला. हा, त्यामुळे आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी बरोबर आहे. निधी उपलब्ध करून दिला. खरे. एवढंच काय, हा. वीज उपकरण केंद्र जे की 4 मंजूर झालेले, बरोबर आहे. त्यापैकी 1 सुरू झालेले आहे हा. आणि 3ही लवकरात लवकर सुरू होतील. वा, 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 वा. त्यामुळे विजेचा प्रश्नही नाही. प्रश्न मिटणार आहे पूर्वी गावामध्ये. आपल्या तालुक्यामध्ये पाण्याची एवढी गंभीर समस्या होती, एवढी गंभीर समस्या होती. मग आता 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 घरोघरी पाण्याचे प्रश्न मिटलेला आहे. वा, 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 त्या वादी, त्या वादी. पहिले टँकरचा तालुका म्हणून घोषित केलं होतं. हा, 100-150 असे टँकर गावामध्ये आणत होते लोक. हो, तेवढं लागायचं नाही. बरोबर आहे मित्र. एवढंच काय तुला सांगतो,